आज मी बनवते काजू मटार यांची व्हेज बिर्याणी बासमती। त्यासाठी मी आधी तेल गरम करून घेतलं। तेलामध्ये मी दालचिनी टाकलं, एक तुकडा, एक मोठी वेलची, एक हिरवी वेलची, 2 लवंगा, एक तमालपत्र। हे आधी तमालपत्राचं सोडून टाकायचं। हे आधी व्यवस्थित तमालपत्र तडतडलं त्यामध्ये मी कापलेला कांदा टाकून घेतो। आता कांदा कोमून झालेला आहे। त्यामध्ये मी आलं, लसूण आणि पुदिना हे खलबत्त्यामध्ये असं जाडसर वाटून घेतलं। ते टाकले, जाडसर वाटून घेतलं की त्याची चव मस्त येते। आता ते पण असं कोंबवायचं तर त्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत। अजून पेस्टचा कच्चेपणा पूर्णपणे व्यवस्थित शिजला आहे। आता त्यामध्ये मी टॅमॅटो टाकते। हे टॅमॅटो मी 2 चिरले, 3 कांदे घेतले होते, त्याला 2 टॅमॅटो घेतले। ते पण असे परतायचे टॅमॅटो, ते पण शिजेपर्यंत व्यवस्थित त्याचे तेल सुटेपर्यंत टॅमॅटो परतत राहायचे। तोपर्यंत मी एका साईडला भात बनवून घेते। त्यासाठी मी 3 वाट्या मी तांदूळ घेतले, त्याच्या दुप्पट पाणी घेतलं। तर पाण्याला उकळी येऊन द्यायची। त्यामध्ये मी तमालपत्र टाकते, नंतर दालचिनी टाकते, मोठी वेलची टाकते, लवंग टाकते, 2 लवंगा टाकल्यात आणि जरा पाण्याला उकळी येऊन द्यायची। आलाय त्यामध्ये आता व्यवस्थित शिजलाय, म्हणजे एकदम मऊ झालाय। त्यामध्ये मी गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घेतली, ते मी टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं। हे मी मटार टाकते। आता ते व्यवस्थित परतलं आहे, कांदा, टॅमॅटो आणि मसाला, त्यामध्ये मी मटार टाकते। 3-4 मिनटं मटार अशी त्यामध्ये वाफवायची। आता हे मटार परतून घेतले। आता त्याच्यावर एका ताटावर पाणी ठेवायचं आणि ते ताट त्या ह्याच्यावर ठेवायचं, म्हणजे वाफेने मटार शिजली जाईल। उकळी आले, त्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळते। हे तांदूळ आहेत बासमती, ते मी अर्धा तास भिजत टाकलेले पाण्यामध्ये, ते आता काढून घेतले मगाशी आणि आता ते उकळत्या पाण्यामध्ये मी टाकते तांदूळ। आता हे तांदूळ आपल्याला फक्त 80% शिजून घ्यायचे, बाकीचे आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार। तांदूळ जे भात तयार होईल तो ग्रेव्हीमध्ये टाकणार आणि त्याला वाफवणार। ठेवूया शिजत आलेली आहे। आता त्यामध्ये ह्या आपण उकडलेल्या होत्या बिया, त्यामुळे बिया आपण नंतर टाकणार। काजूच्या बिया त्या आपण ह्यामध्ये टाकून घेतल्या, काजूच्या बिया, आणि परत त्याला ह्याच्यावर ताटावरचं गरम झालेलं ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार सगळ्या ग्रेव्हीमध्ये आणि थोडा वेळ 5-10 मिनटं शिजून देणार। ही भाजी आहे ती। आणि मटार शिजलेत ते आपण बघूया। बिया शिजल्या, मटार पण चांगले शिजले। तो भात आहे तो आपला पण 80% शिजवला आपण। आता तो आपण चाळणीमध्ये काढून घेऊया, त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं। हे
तमालपत्र वगैरे घातले काढून टाकायचे. थोडंसं तो असा भात कोरडा व्हायला पाहिजे, कारण आपल्याला नंतर परत ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये त्याला. आता भातातलं पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे. आता हा भात आहे तो आपण या ग्रेव्हीवरती असा पसरवून घ्यायचा. मंद आचेवर 5-10 मिनिटं त्याला असा झाकून ठेवायचा. केलाय. आता आपण बघूया. भात चांगला वाफलाय. आता त्याच्यावरती कोथिंबीर आपण टाकून घेऊया. आता आम्ही बिर्याणी खायला घेतली आहे. कशी झाली टेस्ट बिर्याणीची? तुम्ही पण अशी व्हेज बिर्याणी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.